स्टुडंट, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट स्टार्ट करतोय आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे आणि जो JEE नीटसाठी किंवा CET साठी जो सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आपण बघतोय. तो आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा टॉपिक आपण इथं स्टडी करतोय. सगळ्यात इझी टॉपिक आहे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्यांना डिफिकल्ट जातं त्यांनी थोडंसं ह्या टॉपिककडे लक्ष द्या. ह्यामध्ये भरपूर पार्ट तुमचा 11चा येणार आहे. 11 केमिस्ट्रीचा जो पार्ट असणार आहे हायड्रोकार्बनचा, तो हायड्रोकार्बनचा पार्ट ह्यामध्ये येईल. सम बेसिक प्रिन्सिपल टेक्निक्सचा पार्ट ह्यामध्ये असणार आहे. GOCचा पार्ट असणार आहे. हे सगळे पार्ट्स तुम्ही जर केलेले असतील चांगले 11ला, तर 12 मध्ये जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो इझी जातोय. आता आपण स्टार्ट करतोय अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. तर अल्कोहोल म्हणजे काय, अल्कोहोलची डेफिनेशन काय हे फर्स्ट बघूया. द अल्कोहोल, फिनॉल अँड इथर, the three functional groups. In these three functional groups, alcohol containing hydroxyl group OH, but the hydroxyl group in alcohol is attached to sp3 hybridized carbon atom, and in case of phenol the hydroxyl group OH group is attached to sp2 hybridized carbon atom. That is the difference between the alcohol and the phenol. First, we can see the definition of alcohol. Alcohol means, alcohol are the hydroxyl derivative of alkane. In that compound, means alkane, one or more hydrogen atom is replaced by corresponding number of hydroxyl groups. The compound formed is known as a alcohol. सपोज अल्केन मधला H आपण रिप्लेस करतोय. कशाने रिप्लेस करतोय तर OH ने रिप्लेस करतोय. तर आपल्याला कंपाऊंड जो मिळेल तो असणार आहे ROH, and that ROH is known as अल्कोहोल. जो ROH मिळेल त्याला आपण काय म्हणतोय, अल्कोहोल असं आपण त्याला कन्सिडर करतोय. आता हे जे अल्कोहोल आहे, द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल इज, अल्कोहोलचं जनरल फॉर्म्युला काय असेल, the general formula of alcohol is CnH2n plus 1 OH. अल्केन मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस करतोय हायड्रोक्सिल ग्रुपने. अल्केनचा जनरल फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असतो. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय असणार आहे, CnH2n plus 2. त्यातला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आपण रिप्लेस करतोय हायड्रोक्सिल ग्रुपनी, OH नी. तर हा जनरल फॉर्म्युला असेल अल्कोहोलचा. किंवा हे असे लिहिता येईल का बघा, हा जो हायड्रोजन आहे हे थोडस असे लिहिता येईल आपल्याला, CnH2n plus 2O. CnH2n plus 2O. That is the general formula of alcohol. आता नेक्स्ट काही एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल्स, फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण, तो असेल CH3OH. CH3OH जो आहे त्या CH3OH चं नेम जे असेल, कॉमन नेम असणार आहे मिथाइल अल्कोहोल, आणि IUPAC नेम जे आहे ते असेल मिथॅनॉल. अल्कोहोल मध्ये सफिक्स जे यूज करतोय ते कोणतं असतं, OL. जर नेक्स्ट कंपाऊंड असा आहे C2H5OH, कॉमन नेम असेल इथाइल अल्कोहोल, आणि IUPAC नेम जे असेल ते आहे इथेनॉल. इथे सुद्धा सफिक्स असेल OL. तर हे दोन एक्झाम्पल्स आपण घेतोय. आता त्यानंतर पुढचा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, द फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल on the basis of, classification of alcohol on the basis of number of hydroxyl group present in the alcohol. अल्कोहोल मध्ये किती हायड्रोक्सिल ग्रुप्स प्रेझेंट आहेत त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे.
फर्स्ट क्लासिफिकेशन जे केलेलं आहे दॅट इज नोन ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याला आपण म्हणतो मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनो मीन्स वन, हायड्रिक मीन्स OH. So monohydric alcohol means the alcohol which containing one OH group. The alcohol which containing one OH group, hydroxyl group, is known as a monohydric alcohol. The examples of monohydric alcohol is all the compounds which containing single hydroxyl group, that is CH3OH is a monohydric alcohol. C2H5OH ethyl alcohol is a monohydric alcohol. Second, dihydric alcohol. Second classification of alcohol on the basis of hydroxyl group, dihydric alcohol. Dihydric alcohol means the alcohol which containing two hydroxyl groups. The alcohol which containing two hydroxyl group is known as a dihydric alcohol, and the example of dihydric alcohol is CH2OH. CH2OH. Okay, the name of that compound is ethane 1,2-diol. The name of the compound is ethane 1,2-diol. Or simply the common name of that compound is glycol, or which is also known as ethylene glycol. The common name of that compound is ethylene glycol. Third, trihydric alcohol. Trihydric alcohol. Trihydric alcohol means the alcohol which containing three hydroxyl groups. The alcohol which containing three hydroxyl groups is known as trihydric alcohol. Trihydric alcohol is also known as a triols because which containing three OH groups. Which containing three OH groups. And the example of trihydric alcohol is CH2OH, CHOH, CH2OH. The name of that compound is glycerol. The common name of that compound is a glycerol, or also known as a glycerine. And IUPAC name of that compound is, the longest chain has a 3 carbon 1, 2, 3. So IUPAC name is propane 1, 2, 3. Total number of hydroxyl groups is a 3. So you can write tri and hydroxyl group suffix OL. So name of the compound is propane 1, 2, 3 triol. And like this, they are further classified as tetrahydric alcohol, pentahydric alcohol, hexahydric alcohol. I'll take another example, that is hexahydric alcohol. Hexahydric alcohol. Okay, hexahydric alcohol means the alcohol which containing 6 OH group. The alcohol which containing 6 OH group are known as the hexahydric alcohol. And the example of hexahydric alcohol is sorbitol. The example of hexahydric alcohol is sorbitol. So these are the classification of alcohol on the basis of number of hydroxyl group present in the compound.